भारताच्या आधुनिक इतिहासाच्या उजळणीसाठीच जणू आपण इथे जमलेले आहोत. लोक हो, जी क्रांती आजवर ऐकली होती, वाचली होती, त्याचा काहीसा अनुभव देण्याचा आज हा केविलवाणा प्रयत्न आपल्या समोर सादर करीत आहे. आपल्या गावातील एक कलेचा वारसा असलेले आपले मंडळ ओम गणेश मंडळ पोरले. आता आपण पाहणार आहोत त्या क्रांतिकाराबद्दल जो होता एक साधा सैनिक. आता तुम्ही म्हणाल साधा सैनिक, मग त्यात काय विशेष? अरे साधा सैनिकच होता, पण त्यांच्या छातीतील धैर्य इतकं मोठं होतं की त्याने संपूर्ण साम्राज्य हादरवलं. ना तो कुठला श्रीमंत होता, ना तो कुठला धनिक, तो फक्त आणि फक्त या भारत मातेचा सुपुत्र, तो म्हणजे रणसिंह मंगल पांडे. 1857चा तो काळ होता. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. गावोगावी अन्याय होत होते, लुटमार होत होती, धर्मांवर वार होत होते. ब्रिटिशच्या सत्तेने भारतीय सैनिकांच्या बंदुकीला असं काढतूस दिलं होतं की त्यावर गाई व डुकरांच्या चरबीचा लेप असायचा. हा केवळ अपमान नाही, तर आपल्या श्रद्धेवर थेट प्रहार होत होता. अनेक सैनिकांना राग यायचा, पण कोणी धाडस करायला तयार नव्हतं. आणि ह्याच वेळी ह्या शांततेच्या अंधारात एक ठिणगी पेटली, आणि ती ठिणगी म्हणजे मंगल पांडे. हातात बंदूक, डोळ्यात आग आणि ओठावर गर्जना. भारतीय सैनिकांनो, डोळे उघडा. तुम्ही गुलाम नाहीत, तुम्ही योद्धे आहात. अरे तुम्ही गुलाम नाहीत, तुम्ही योद्धे आहात. त्यांनी एकट्याने इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, तलवार चालवली. मित्रांनो, तो एकटा लढला, पण त्यांच्या गर्जनेने संपूर्ण हिंदुस्थानात क्रांतीची ठिणगी पेटली. शेवटी त्यांना जखमी करून पकडलं आणि न्यायालयाच्या नावाखाली इंग्रजांनी त्यांना मृत्यूदंड ठोठावला. पहाटेचा काळोख होता. फाशीच्या दोरीसमोर मंगल पांडे उभे होते. चेहऱ्यावर भीती नाही, तर तेज होते. त्याने शेवटचे शब्द उच्चारले, माझं बलिदान वाया जाणार नाही. माझ्या रक्तातून लाखो मंगल पांडे जन्म घेतील व भारत जागा होईल आणि स्वातंत्र्याचा सूर्य उगेल. फाशीची दोरी आवळली गेली आणि त्यांचं शरीर संपलं. पण त्यांचं स्वप्न भारतभर उसळलं. असा होता आपला भारतीय क्रांतीचा पहिला रणसंग्राम.